तर झी 24 तासनं पोषण आहाराच्या भक्षणाचा भांडाफोड केल्याच्या नंतर सर्व स्तरातनं यावर प्रतिक्रिया उमटत आहेत। विना टेंडर 7 वर्षांपासून एकाच कंपनीला पोषण आहाराचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं आणि आतापर्यंत 10,000 कोटींची खिरापत वाटल्यानं विरोधकांनी सरकारला लक्ष केलंय। विशेष म्हणजे मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील झी 24 तासच्या या बातमीची दखल घेतली आहे। पाहूयात। ठेकेदाराकडून पोषण आहाराचं भक्षण, विना टेंडर 7 वर्षांपासून एकाच कंपनीला काम। झी 24 तासच्या बातमीची मुख्यमंत्र्यांकडून दखल। कन्झ्युमर्स फेडरेशनवर कारवाईची ग्वाही। लहान मुलांना शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या पूरक पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचं ठाणे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या अहवालातनं समोर आलंय। त्यानंतर झी 24 तासनं याच्या खोलात जाऊन जेव्हा माहिती घेतली तेव्हा मागील 7 वर्षांपासून एकाच कंपनीला विना टेंडर पोषण आहार पुरवठ्याचं कंत्राट दिलं जात असल्याचं समोर आलेलं आहे। विशेष म्हणजे या कालावधीत कन्झ्युमर्स फेडरेशनला 10,000 कोटींचा निधीही अदा केल्याचं समोर आल्याच्या नंतर आता विरोधकांनी महिला व बालकल्याण विभाग आणि सरकारवर निशाणा साधलाय। मला आपल्याला एक तेच सांगायचं आहे की ही जी काही परिस्थिती आता आहे, कुंपणच शेत खातं आहे, हे सरकार पूर्ण भ्रष्टाचारामध्ये मिळालेलं आहे। गरिबांच्या मुलाचं, अंगणवाडीच्या मुलींच्या तोंडातला घास हिसकणारं सरकार आहे। त्यामुळे निकृष्ट दर्जाचं अंगणवाडीच्या मुलींना त्या पद्धतीचं अन्न देणं हे सगळ्यात मोठं पाप आहे। जेव्हा आंबेगावच्या अंगणवाडीच्या शिक्षिकेने हा विषय पुढे आणला तर आम्हाला सगळ्यांना अपेक्षित होतं की त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई होईल, पण कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई होण्यापेक्षा आंबेवाडीच्या त्या अंगणवाडी सेविकेवर कारवाई झाली। म्हणजे सरकार चोरांच्या पाठी कसं आहे, चोराला सोडून संन्यासाला फाशी देणारं हे सरकार आहे, हे सिद्ध झालंय। एबीव्हीपीने त्यांच्या विरुद्ध आंदोलन केलं पाहिजे। जे इथे गुंडगिरी करतात पुण्यात, त्यांनी हे अशा प्रकारचे विषय घेऊन सुद्धा आंदोलन केलं पाहिजे। त्यांचं सरकार मुलांना विष खायला घालत आहे, विष, बरं का? त्याच्याविरुद्ध का नाही आंदोलन करत? त्याच्याविरुद्ध आम्ही आंदोलनं करायची। विषय आता सामोरी येताना पाहत आहोत। जे पोषण आहारातला विषय आहे, खरोखर माझी ही मागणी राहील की तुकाराम मुंडेजींनी तिथे जाऊन पाहणी करावी। आणि हे कोणाकडून येतं तर केंद्र सरकारच्या कॉन्ट्रॅक्टर्सकडून हा सगळा आहार येतो, तो आमच्या बचत गटांना दिला जातो। तर जो कॉन्ट्रॅक्टर जे हे पुरवतो त्यांच्यावर पहिली कारवाई झाली पाहिजे। शासकीय अंगणवाडी आणि शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या पोषण आहारामधील डाळ, तांदूळ, खाऊसह क्षुल्लक किमतीचं मीठही निकृष्ट दर्जाचं दिलं जातं। त्यामुळे यासाठी दिला जाणारा कोट्यवधींचा निधी नेमका कुठे खर्च केला जातो हा खरा सवाल आहे। हा प्रकार विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ असल्यानं सत्ताधाऱ्यांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली आहे। लहान मुलांना अंगणवाडीमध्ये असो किंवा शाळेमध्ये दिलं जाणार असो, पोषण आहार असो, हे अतिशय गुणवत्ता पद्धतीचं दिलं गेलंच पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि आमच्या सर्वांचीच महायुतीच्या सरकारची भूमिका त्या ठिकाणी आहे। अशा वेळेला त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळल्या तर जे पोषण आहाराचा पुरवठा करत असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी आमची स्पष्टपणाची भूमिका आहे। हा प्रकार देशाचे भावी नागरिक असलेल्या लहान विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी संबंधित असल्यानं झी 24 तासने या संदर्भात थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारणा केली। तेव्हा मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दखल घेत विना टेंडर दिल्या जाणाऱ्या या कामावर नाराजी व्यक्त करत संबंधित कंत्राटदारावर कारवाईचं आश्वासन दिलंय। या संदर्भात निश्चित चौकशी केली जाईल, कारवाई केली जाईल। कुठलंही काम विना टेंडर दिलं जात नाही, पण ज्यांना काम दिलंय ते जर योग्य काम करत नसतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि अतिशय कडक कारवाई केली जाईल। बालवयात मुलांचं योग्य पोषण व्हावं हा शासनाचा उद्देश आहे। हा उद्देश साध्य करण्यासाठी सरकार दरवर्षी हजारो कोटी रुपये पोषण आहार पुरवठादारांना देतं, पण तरीही जर विद्यार्थ्यांना निकृष्ट आहारच मिळत असेल तर हे तत्काळ थांबायला हवं। आता मुख्यमंत्र्यांनी झी 24 तासच्या बातमीची दखल घेत विना टेंडर विद्यार्थ्यांना निकृष्ट पोषण आहार पुरवणाऱ्या कन्झ्युमर्स फेडरेशनवर कारवाईची ग्वाही दिली आहे। त्यामुळे आता तरी पोषणाच्या नावानं सुरू असलेलं हे भक्षण थांबेल अशी अपेक्षा आहे। गोविंद तुपेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।